तुम्ही काय केलं याची कल्पना असेलच तुम्हाला. तरी ते खरं आहे का खोटं आहे हे तुमच्या तोंडून ऐकायचंय मला. बोला पटापट. बोल मधुकर. सर, तिनं काय सांगितलं हे माहित नाही, पण जे सांगितलंय ते खरंच असेल. म्हणजे तू हिला चिठ्ठी दिलीस आणि प्रेम करतेस का असंही विचारलास, हो ना? हो हो सर. लाज नाही वाटत? वर तोंड करून बोलतोय हो सर म्हणून. अरे 15 दिवस शाळेतून बाहेर राहून हे साहित्य आणून दिलं ना शाळेचं तुम्ही. तेव्हापासून सगळ्या शाळेत सोडाच, बाहेरच्या कुठल्या शाळेत गेलो ना तरी अभिमानानं कौतुक करतो मी तुमचं, आणि तुम्ही हे असं वागता? काय कमी काय पडतं रे तुम्हाला? हा हा अभिजित, तू तर हुशार विद्यार्थी, तुला सगळ्या गोष्टींची समज आहे असं वाटायचं आम्हाला. अहो सर, मी याला म्हटलं होतं असं नको करूस, पण यानं माझं ऐकलं नाही हो. हा, आणि म्हणून मग तूही गेला त्याच्याबरोबर त्याच्या मदतीला, हो ना? अरे एवढ्या कष्टातून शिकत असताना सुद्धा शाळेचा नावलौकिक वाढवणारा विद्यार्थी म्हणून या वर्षीच्या आदर्श विद्यार्थी पुरस्कारासाठी तुझ्या नावाची निवड करावी असं परवाच मी आणि कांबळे सर बोलत होतो, आणि तू हे असं वागतोस? सर, माझ्याकडनं चुकी झाली, लय मोठी चुकी झाली, आणि तुम्ही जी शिक्षा द्याल ना ती मला मान्य आहे. ज्योतीनं तुम्हाला सांगितलंय म्हणजे विचार करूनच सांगितलं असेल, आणि हे असलं विचारणं चुकीचंच आहे. नाही, शिक्षा तर आम्ही तुम्हाला करणारच आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही दोघांनीही पालकांना घेऊन यायचं शाळेत. त्यांच्या समोरच सांगणार होता मी तुम्ही काय गुण उधळलेत ते. डोंगरातली पोरं आहेत असं वागणार नाहीत असं वाटायचं मला, पण तुम्ही तर पाक पुढचे निघालात रे. हा सर, हा याला कशाला, ह्यो नुसता माझ्यावर आला होता, समजे चूक माझीच आहे. मधुकर, चोरी करताना बरोबर असणारा सुद्धा चोरच असतो. हे काय नाही, उद्या दोघांनीही पालकांना घेऊन यायचं, तरच वर्गात बसायचं. हे असं वागून ना तुम्ही स्वतःच आणि शाळेचंही नाव घालवलं. अरे असं वागताना आमचा सोडा रे, शाळेचा पण सोडा, पण किमान आपला मुलगा शाळेत जाऊन शिकतोय म्हणून काबाड कष्ट करणाऱ्या आई वडिलांचाही विचार नाही आला तुमच्या डोक्यात? अरे ते कांबळे सर तुमच्यासाठी सगळ्या शिक्षकांशी वाईटपणा घेतला रे त्यांनी. काय वाटेल त्यांना तुमचे हे प्रताप कळल्यानंतर? निघा निघा. आभ्या, तुम्ही सांगणार आहे का नाही की तुम्हाला मुख्याध्यापक सरांनी काय बोलवलेलं? अगं केली असेल नवीन काहीतरी उचापत, त्याशिवाय एवढी गप आहे ही. अरे किरणे निकेत, तुम्ही तरी सांगाल का नाही तर काय झालंय ते? अरे मध्ये सांग की, किती बिलं पिवलं तरी आज ना उद्या कळणारच आहे. अरे आभ्या तू तरी सांग. अगं काय सांगू रेशमे, इथं आधीच आम्हाला लय ब्या वाटायला लागले.
काय करू कायच कळणं झालंय बघ. अगं पोटात गोळा आलाय आमच्या. सरांनी घरच्यासनी बोलवलंय. आता घरच्यासनी काय सांगू का बोलवलंय म्हणून. नवीन काय आहे त्यात? ह्याच्या आधी बी किती वेळा बोलवले की घरच्यासनी, आणि करताना विचार नाही केला. मग आता कशाला भीताय? हे बघा, जे असेल ती सांगा. वाटलं तर मी बोलते मामी. अगं काय बोलणार आहेस रेशमे? ही आम्ही त्या ज्योतीला भर रस्त्यात अडवलं आणि मध्यान तिला लगीन करतेस काय विचारलं, आणि म्हणून ती मुख्याध्यापकांकडे गेली. ही सांगणार आहेस? खरंच? अबे हे केलंय तुम्ही? वय रेशमे. अरे अक्कल आहे का तुला? तुला बी बहीण आहे ना? उद्या तिला कुणी असं विचारलं तर तुला सहन होणार आहे का? आणि तुम्ही असलं करताय वे? अरे मध्ये मस्कऱ्याने टाइमपास करायला एक हद्द असते. तू तर सगळे हद्दच पार केलीस की आज तर. अगं पण पहिले या मध्येला एक अक्कल नाही. या आब्याला काय नको वय? त्याला जाऊ नको म्हणायचं सोडून त्याच्या बरंच गेलाय. अरे असं पोरीला वाटत अडवताय? खरंच आबे, लाज वाटते मला तुझी मैत्रीण म्हणून घ्यायला. आजवर सगळं माफ केलं पण एक कवच करणार नाही. तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. पुरीकडे बघणं, हसणं, वया घेणे समजा ठीक होतं. अरे पण तुम्ही लग्नाचं विचारताय ते बी भर शाळेत. मग तर ना तुम्हाला घरच्यांनी चांगलं सांगलं पाहिजे. आणि आता हाणणारच आहेत. उद्या शाळेत तमाशा होईल तो वेगळाच. अरे तुम्ही गावाचं नाव करायला गेला होता ना. एवढ्या स्पर्धा जिंकला, नाटकात जिंकलो. आता हे असलं करता वेर. आता गावातली तर चांगलीच नाव असेल की तुम्हाला. यांची काही चूक नाही. त्या ज्योतीला अक्कल नव्हती. तिनं कशाला जायचं सरांकडे? थोबडच बुडून बघ किरण्या. अरे पोरीच्या जागेवर विचार कर की. तिने तरी सरसनी सांगितले मी असते ना मुस्कडलं असतं ते बी भर शाळेत. मग तिनं मला चॉकलेट कशाला द्यायचं आणि पेन्सिल कशाला घ्यायची माझ्याची? बोर्ड हसायचं तरी कशाला? म्हणजे आम्ही पेन्सिल घेतली, तुमच्याकडे बघितलं, बघून हसलो, त्याचा असला अर्थ काढताय बे तुम्ही. अरे मग तुमच्या असल्याच गुणामुळे ना तुमच्याकडे साधं पोरी बघत सुद्धा नाही. उदय समजा आमच्या घरच्याच निकळल्यावर कसं धाडताल तुमच्यावर? रेशमे अगं अगं एवढं काय नाही केलं आम्ही. अरे पण आम्ही सुरुवात तर केल्या ना. किती दिवस झालं तुमचा जाता येता विषय ऐकत्या, कुणवा कुणवी बघत्या, पण वाटलं नव्हतं तुम्ही इथं उतर्या. आम्हाला नाही थांबायचं तुमच्यावर. चल ग पल्ले. किरण आहे का? तुम्ही पटकन जावा त्यांच्या मागणं. असं ऐकलेलं नका सोडू. जावा पटकन. आब्या, हे काय करून बसलो लगा आपण? आबा, अहो तुमसने उद्या बोलवलंय शाळेत. मला मला ना आता कशाला? मला माप काम आहेत. काय काम होतं तुझ्याकडे? निरोप नाही का धाडायचं? अहो त्याच्याकडनं होत असतं तर तुमसने कशाला बोलवलं असतं? मास्तर काही येडी आहेत वे बोलवायला. या जाऊन तुम्ही. उद्या मुरड्याला जायचं म्हणजे दिवस मोडला का? दिवस बुडून जायला आपल्याला परवडणार आहे का? अहो ते झालंच की, पण काय उगाच बोलवायला लागलेत वे? एखादी सही बी लागणार असेल कागदावर म्हणून म्हणले असते जा बापाला घेऊन या. जा तुम्ही, या जाऊन. अगं पण उद्याच्या रोजाचं काय? तुझ्या एकटीच्या रोजावर भागतं होय? हो मी थांबते की. वाईस थांबन जास्त वेळ, तेवढंच 30-40 रुपये होतील जास्तीचे आपल्याला. मग शानी आहेस. इथं 150 रुपयाचा रोज बुडून 30-40 रुपयासाठी जायचं. अहो आबा असं करा, तुम्ही जावा शाळेत, मी जाते की रोजाला. आणि गुराचं काय? हं? अगं बाय तू गुरं आणि घर बघ.
आईला आल्यानंतर कामाचा लोड येते. तर मीच जातो उद्या रोजच बोलून काय. आणि काय रे मध्ये एवढं काय महत्वाचं काम काढलं मधीच? अहो ते आबा माझं चुकलंय काहीतरी. हा तरी म्हणलं कौतिक करायचं काय बोलणार नाही. हं? काय केलंस? बरं मध्ये व्हायच काय झालं तर बापाला कशाला बोलतात मास्तर? हा बरं आता सांगणार आहेस का काय झालं ती? अहो ते आम्ही नाटकावरनं आलो होतो बघा, तेव्हा ज्योती नावाची पोरगी होती आमच्यावर. हा ती माझी पाया पडली होती ती. हा तिचं काय? तिला मारलंस का काय? का खोड काढलीस? लगीन करतेस का म्हणून विचारलं. याला शिकता यावं म्हणून जीवाचं रान करतोय, कष्ट करतोय. याने शिकून आईबापाचं कष्ट कमी करायचं सोडून नवीन तू पोरीला विचारतो लग्न करतोस का? काय उपयोग आहे याचा? हा भाडे आपण गरीब आहेत, आपल्या चुका झाकल्या जात नाही, बाजार होतो त्याचा. आपण माणसं आणि पैशापेक्षा आबरू जपायचे असते रे. अरे उद्या लगीन व्हायचं पोलीस पाहुणे येऊन गेले, सगळं ठरलंय. आता हे उद्या कळलं तर अक्कल कशी नाही तुला? याला शिकायचं नाही, याला लगीन करायची घाई लागली. आणि आपण याच्या वाटाकडे डोळा लावून बसतो. लायकी आहे का याची? हा असलं पोरगा असण्या परिस्थिती नसलेलं बरं. आबा दाखवू नकोस मला. उद्या उद्या मास्तरांबरोबर मी काय बोलायचं? हा बोलाय काय तोंड आहे का मला? ते काय नाही, झाली तेवढी शाळा बस झाली. उद्या सांगतो मास्तर असं याची लायकी नाही शिकायची. सगळे आपणच कमी पडलो बघ. आपण कमी पडलो सगळे. झालं का तुझ्या मनासारखं? अरे भाड्या लाज वाटली पाहिजे तुला. बाप उन्हातानात काम करतोय
आणि तू असलं नाही ती उचपत्या करतो वय. आता पतवर वाटायचं की आपण जे करतो त्याची पोरांना जाण आहे, पण तू इतका वाया गेलास माहित नव्हतं आम्हाला. अरे त्या बाईकडे बघ जरा, एवढी मोठी झाली, लग्नाला आली, पण कुणाकडे नजर वर करून बघत नाही ती. गावात कोण चुकीचा सबूत सुद्धा बोलत नाही तिला. आणि तू दुसऱ्याच्या पुरीला जाऊन लग्न करतीस का म्हणतोस वय? अरे तुझी हिंमत कशी झाली अशी बोलायची? एक तर कामाने पिटा पडलाय, बापा आजारी पडलाय तरी दवाखान्यात जाईना, का रुपये कोणाचं कर्ज घेईना, हातापाया पडा ना कुणाच्या, का आता बदनामी होईल म्हणून. भाडे तू हे नाव करतोस वय त्याचं? अरे भाड्या, आई बाबांनी काय जीव द्यायचा का आता तुझ्या पुढं? अरे काय रे का, अरे येडबिड आहे का रे तुम्ही? काय का एवढी हिंमत येते कुठनं तुमच्यात? तुम्हाला लेका, तुम्हाला प्रेम बिम कळायच्या आधी तुम्ही डायरेक्ट लग्नाचं जाऊन विचारलं आईला. दाद्या, एवढा मोठा मॅटर झालाय आणि तू असतोयस वय. बरोबर नाही आता असं या वयात मनात असले विचार येतात, पण असं डायरेक्ट पूर्वीला लग्नाचं जाऊन विचारणारा मध्येच पहिला असेल. आणि बापाचा एवढा मार खाणारा तो बी मधाच पहिला असेल. मग बाप काय वळणार आहे त्याला? काय तू पण बोलतोय काय? बस 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 ठेव, पुन्हा नाही काय बोलत. ज्योती काय म्हणली? कायच नाही म्हणली, गेली डायरेक्ट मुख्याध्यापकांकडे. त्यामुळे गोळ झाला. आलं ध्यानात माझ्या, म्हणा ब्या चूक बी तुमचीच आहे बरं का. अरे आधी त्या पोरीला आपल्याबद्दल काय वाटतं काय नाही वाटत हे बघायचं, मग पुढं गेल्यावर विचार करायचा असतो. खरं तर या वयात ना नुसतं बघायचं असतं आणि मोठं झाल्यावर विचार करायचा असतो. कारण हिथं जे टिकतं ना ते आयुष्यभर पुरतं. अरे या वयात प्रत्येकाला कोण ना कोणतरी आवडतं, पण लाखात एक असतं ज्याचं लग्नापोत्तर विषय जातो. आणि तुम्ही शाळेतच लग्नाचं विचारून टाकलोय. दाद्या, आता यातनं बाहेर कसं पडायचं ते सांगणार आहेस का नुसते आमची मस्करीच करत बसणार आहेस? अरे इथं आमसने केवढं भ्या वाटतंय काय सांगू तुला. आणि जर या समजात आमसने शाळेतनं काढलं तर? कशा शाळेतनं काढतात? खरंच येडा झालायस का तू? अरे जर काढायचंच असतं ना तुला शाळेतनं बाहेर तर आम्हाला कशाला बोलवलं असतं शाळेत? डायरेक्ट काढला नसतं. हां तुम्ही हिंमत नव्हती करायला पाहिजे आम्ही. हां कारण या प्रकरणानं जर वेगळंच वळण घेतलं ना तर ते कुठं जाऊन थांबल काय सांगता येणार नाही बाबा. म्हणजे काय होईल ते शाळेत गेल्यावर कळेलच की. पण हो त्या ज्योतीच्या बापाचं काय म्हणणं आहे त्याच्यावर सगळा खेळ आहे. आपल्या आईला बी अजून काहीच माहीत नाही. तिला कळल्यावर ती काय बोलल काय करल ते मला बी काय सांगता येणार नाही अभ्या. हो मी का नाही मध्याच्या नादालाच लागायला नको होतं. केवढा पटली ना तुला? हां आणि जर नसती पटली मध्ये जर असं म्हणलं असतं तर मी आब्याच्या नादालाच नको लागायला पाहिजे होतं, कसं वाटलं असतं? हां बोल की. आब्या जे मदत करतं तेवढंच नाही, जे चुकतं ना ते बी आपलंच माणूस असतं. आणि एवढं भोळं बनू नका. तुम्ही बी खतपाणी घातल्याशिवाय तो मध्ये हिंमत करणार नाही. हां मी सांगतो की तुम्हाला. हुक हुक तुझ्याकडेच बघते, हुक तुझ्याकडे बघून हसते, तुझ्याकडेच बघून हसते. हुक ते चुप ते असंच गेलं असणार तुम्ही बी, त्याशिवाय मध्ये नाही हिंमत करणार. अरे फक्त तुझ्याकडेच बघते या एका वाक्यामुळे कित्येक जणांच्या आयुष्याची राख झाली. माकडा राख. मग दादा ते आपल्याकडे बघतात आपल्याबरोबर बोलतात तेव्हा त्यांच्या मनात काहीच नसतं का? असं कसं? तुम्हाला काय वाटतं फक्त काय पोरासनीच आकर्षण होतं?
अरे या वयात पोरींच्यात बी लय बदल होत असतात, पण त्या काय तुमच्यासारखं गावबोंब मारत नाहीत. त्या मनातल्या मनात ठेवतात, मनातल्या मनात त्याचा आनंद घ्या. आलं का लक्षात? आणि एक गोष्ट कायम ध्यानात ठेव, एखादी गोष्ट याच्या आधी मिळवायला गेलं ना की त्याचा त्रास हा असतोच. आता बघ, आपल्या घराच्या मागं फणसाचं झाड आहे बरोबर, त्याला फणस दिसला की लगेच कापून खातो का तू? नाही ना, त्याला झाडावर तू नीट पिकू देतो. तो पिकला की पुन्हा घरात पुन्हा पिकत ठेवतो. तो चांगला पिकला की मग त्याला कापून खातोस बरोबर. अरे तसंच भावनांचं बी आहे. भावना जेवढ्या हळूवार पिकत जातात ना तेवढंच नातं बी गोड होतं बघ. बरोबर आहे बघ दादा तुझं. म्हणजे हाच पाव तर मी आणि केवढा एकमेकाला कधीच लग्नाचं नाहीतर असं प्रेमाचं कधीच का नाही बोललो. म्हणूनच हाच पाव तर टिकलं ना आमचं, आहे का नाही? आत्ताशी तुझ्या ध्यानात आलं, आणि हे विचार जर माझ्याच्यात असतं ना तर या प्रकरणात अडकला बी नसता तो. पण दादा असं तुझ्याकडे बसून का रे कोण सांगत नाही? अरे कोण सांगणार सांग बरं? तू हा प्रश्न पोरासने विचारला की मी तर काहीतरी चाबऱ्यापानानं सांगणार बरोबर. अरे घरात आई स्वतःच्याच पोरीला मासिक पाळीबद्दल उघडपणे काही नीट सांगू शकत नाही. बापाच्या भ्यानं पोरं 2 मिनटं त्यासमोर बसून काय बोलत नाहीत. मग कोण सांगणार? समाजात कवा मोकळी घेणार आहे काय माहिती बोलायची. दादा अरे एक काम कर की, तू आमच्या शाळेत चल की, आणि जे आता मला सांगितलंस का नाही तेच आमच्या सरासनी सांग की. अरे सरासनी सगळं माहीत असतं, पण ती शाळा आहे ना, आणि त्या ज्योतीचा बाप सगळ्याच बाजूने विचार करेल असं बी काय नाही. अगं तुला मला जर शक्य बहीण असती तर आपण तरी विचार केला असता का? बरं चल, तू म्हणतोस म्हणून मी येतो बी शाळेत, पण मी नुसतं बघणार, कारण हे जे तुम्ही समजा केले ना ते भोगावं बी तुम्हालाच लागणार. आम्हासनी माहित आहे दादा, आम्ही जे काय बी केलंय ते लय चुकीचं आहे. पण दादा मध्याला मारलं का नाही तर मला लागतंय रे. लागणारच की. अरे मध्यावर तुझा जीव आहे तेवढा, म्हणूनच तू तसल्या चुकीच्या गोष्टीत त्याला साथ दिलीस ना. पण हे चुकलं तुझं आब्या. खरा मित्र तो नसतो जो सगळीकडे सोबत असतो. खरा मित्र तो असतो जो चुकीच्या गोष्टी करण्यापासून आपल्याला अडवतो. अरे मी त्याला म्हणत होतो नको जाऊ नको जाऊ. तू ठाम राहिलास का? होतास का ठाम? काय बोलतोस तू? आता काय असणार ते का, दोस्तीत अंतर जरी आलं ना तरी पण चांगल्या गोष्टीसाठी अडून राहता यायला पाहिजे. हां जशी जशी येळ जाईल तसा तू बरोबर आहे हे कळतंच की. पण आता तुझ्याकडे काय उत्तर आहे का? बोला, काय कुणाकडे काही उत्तर याच्यावर?